शकाल स्वर्गीय यशोदा गोपाल पाटील स्टँड रॅपिड पॅन्थर हा स्टँड आपण पाहू शकाल आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी सुधाबाई अँड वैभव पाटील स्टँड पॉवर स्ट्रायकर्स सुधाबाई यांचं देखील चांगलं मनोरंजन झालं. दरम्यान आपण पाहू शकाल स्वर्गीय निर्मलाताई पाटील स्टँड विहाना 11 आणि सर्व चोफेर प्रेक्षक आपल्याला पाहायला भेटतील. स्वर्गीय वंदना नामदेव पाटील स्टँड AP स्ट्रायकर्स. जाऊया मित्रांनो मॅचकडे. दोन्ही संघाचा प्रवास थक्क करणारा आपल्याला पाहायला भेटलाय. दोन्ही संघ अजून अजिंक्य आहे. दोन्ही संघाला कोणी पराभूत करू शकलं नाहीये आणि दोन्ही संघ या स्पर्धेतील पहिले बाजीराव आहेत. पहिला बाजीराव असा लढवया होता की ज्याने हरलेली लढाई कधी पाहिली नव्हती. या दोन्ही संघाने अजून हरलेली लढाई पाहिली नाहीये. मात्र स्पर्धेच्या अजिंक्य क्षितिजावरती भरारी कोण मारणार थोड्याच वेळात आपल्याला नक्की समीकरण पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत. अनिल आणि बॅटर आहेत सदानंद आणि त्याच्या सोबतीला संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल दर्जेदार आहे. दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला भेटलं. दुसऱ्या बाजूला अतिघाई संकटात नाही हे समीकरण नक्की तिथेच आपल्याला पाहायला भेटलं. बॅटिंग करत असताना स्ट्राईकला त्या ठिकाणी संदीप त्यांनी मात्र या ठिकाणी सदानंदला माघारी धाडलं. माघारी परतावं लागलं त्या ठिकाणी. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला. तू हिरमुसू नको. क्रिकेट हे खूप सुंदर आहे. तू खचून जाऊ नकोस. पुढचा बॉल चांगला फटका टोलावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. त्यांनी विकेट एरियामधून चेंडू पसार झालाय. 4 धावांसाठी दर्जेदार एवन क्वालिटीचा ब्रायन डेट चौकार. काय जबरदस्त फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हा फटका पाहू शकाल. पावलांचा वापर त्या ठिकाणी केला. बॅक ऑफ दी लेंथ होती आणि ही लेंथ या ठिकाणी ओळखली बॅटर संदीपनं आणि दर्जेदार चौकार पाहायला भेटला. धावफलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि इथे विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल आमचे सदाभाऊ यांच्या वतीनं. सुधाभाऊ यांच्या वतीनं सुधाबाई यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकेटसाठी. चला तर इथे आपण जाऊया आता मॅचकडे आणि विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय आणि संदीप शेलार यांच्या वतीनं षटकारासाठी रवींद्र शेलार यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. पुढचा बॉल. ओहो वडा बॉल. काय दर्जेदार बॉलिंग आहे. दर्जेदार बॉलिंग आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बिनबाद फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि नक्कीच सर्व प्रेक्षक देखील विजयदादा पाटील यांची बॅटिंग पाहण्याकरिता उत्सुक झालेले आहेत. का नाहीये. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आणि त्यांनीच संपूर्ण शामियाना सजवलेला आहे. अजीमो शान शहंशाह विजयदादा पाटील. आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये देखील आपल्याला या मैदानावरती डे नाईट स्पर्धा देखील पाहायला भेटेल आणि संदीप शेलार यांच्याकरिता षटकारासाठी रवींद्र शेलार यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकाराकरिता. धावसंख्या धावफलकावरती 6. आता षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती मिस्टर विनोद. मैदानावरती आपण पाहू शकताय हवेचा हलकासा वारा देखील सुटलेला आहे. जणू काही पवन देवता या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता फायनलचा रोमांच थरार पदाला लिट्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध पाहण्यासाठी. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार नाहीयेत. ठोकलाय दर्जेदार चौकार. काही जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
निर्माण करून दिलाय विनोद यांनी त्यांची पहिली आणि संघाची पहिला धक्का विहाना 11 या टीमला फलंदाज संदीपच्या खेळीचा अंत. आगमन झालेलं आहे. पंढरी आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल पंढरीनाथ. आता या ठिकाणी सदानंद आणि पंढरीनाथ या दोघांवरती सर्व काही जबाबदारी असेल. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकताय पंढरीनाथ आहेत. धावसंख्या 10, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ व्हॉट अ बॉलिंग काही दर्जेदार बॉल आहे. इथे फलंदाज देखील बाद. क्या बात आहे. क्या बात आहे. आणि आता बॅक टू बॅक दुसरा विकेट या ठिकाणी विनोद यांनी सफलता प्राप्त केली. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये अजीम शान शहनशाह विजयदादा. येस विजयदादा पाटील थोडासा वेट करायला लावतात चाहत्यांना. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल अनिल आलेले आहेत. आणि दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत श्री संतोषजी जोशी साहेब. जोशी सर या आपलं हार्दिक असं स्वागत असेल. आदर्श शिक्षक आहेत या क्रिकेटच्या पटलावरती. आपण पाहिलं तर सामाजिक शैक्षणिक आरोग्य शिक्षक त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रातील हे शिक्षक देखील आपल्या या क्रीडांगणाला भेट देतात. आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. इथे मिस्टर विनोद आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. त्यांच्यासमोर अनिल आहेत. पाहूया विनोदला इथे विकेट हॅट्रिक मिळेल का. धावसंख्या 10. ओ इथे देखील आपण पाहिलं तर हा बॉल रिव्हर्स इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. रॉकी सरांचा इशारा पोहोचतोय व्हाईट बॉलचा. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि हा बॉल वाईड आपल्याला पाहायला भेटला विनोद यांचा. आतापर्यंत 5 खर्च केलेत त्यांनी. धावसंख्या 11. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक ओ हो त्या ठिकाणी पहिल्या प्रयत्नामध्ये सोडला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये देखील चेंडू धरतीला दान झाला. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण असतं. झेलचं महत्व कपिल देव निखळजे सरांना विचारा. झेलचं महत्व सूर्यकुमार यादव यांना विचारा की त्यांच्या झेलनं मात्र भारतीय टीमला विश्वचषक जिंकून दिला होता. आणि ही मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. ही झेलची नक्कीच गुंज पाहायला भेटेल आपल्याला. चर्चा देखील पाहायला भेटेल, कारण की इथून या 2 बॅटरांनी चांगल्या धावसंख्या उभारल्या. इथे फटका चांगला आहे. पुन्हा त्या ठिकाणी संधी निर्माण झाली. आता चुकीला माफी नाहीये. फलंदाज बाद होत असताना अनिलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. आणि दरम्यान आपण पाहू शकाल आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए 4 चांद, अब महफिल सवर गई, अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती इस मैदान की निखर गई. विजयदादा पाटील मैदानाच्या आतमध्ये इन अँड ॲक्शन मध्ये आहेत. दरम्यान प्रत्येक षटकाराकरिता 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि हॅट्रिकसाठी 15,000 रुपयाचं कॅश प्राईज राहुलजी पाटील यांच्या वतीनं. क्या बात आहे. सदानंद बाद झालाय. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये विनोद यांनी 3 सफलता अर्जित केल्या. आणि पूर्णपणे आता बॅकफूटवरती विहाना 11 टीम चाललेली आहे. परंतु अजून जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे, ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पुढचा बॉल विजयदादा पाटील स्ट्राईकवरती आहेत. विनोद ओहो पहिलाच बॉल विजयदादाने तळका दिलाय. त्या ठिकाणी चेंडू सीमा रेषाबाहेर आणि 6 धावांसाठी षटकाराने प्राइज जे अनाउन्समेंट केलं होतं आपण जमा करायचं आहे.
दिल में जगाना पड़ता है, बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पडते उडान बार बार, तिनका तिनका उठाना पडता है. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटलाय. विजयदादा पाटील यांच्या बॅटमधून अगदी शक्तीचं प्रदर्शन त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटलंय. आणि चला या ठिकाणी आपण देखील जे प्राइज अनाउन्समेंट केलं होतं आपण ते प्राइज या ठिकाणी कॉम बॉक्समध्ये आणून ठेवायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली धावपलकावरती आपण पाहू शकाल. या षटकाराच्या मदतीनं तब्बल 18 धावा आता धावपलकावरती लागलेल्या आहेत. टॉपचे तिन्ही बॅटर मात्र डगआउटमध्ये पोहोचलेले आहेत आणि संघ नायक आपण पाहिलं तर संघाचा सरसेनापती ज्यांनी मात्र हा षटकार ठोकलाय. आणि या षटकाराची घून जर आपण पाहिलं तर विनय पाटील याच्या कानापर्यंत पोहोचली असेल आणि तो देखील आता येणाऱ्या पुढील काही बॉलमध्ये काय समीकरण दाखवेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि दरम्यान नितेश पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक जर घेतली तर देवीदास मात्रे यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यू ही नाही मिलती है राही को मंजिल, हे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल. आणि सध्या तरी आपण पाहू शकाल कमबॅक झालेला आहे. षटकार ठोकून आपण जर पाहिलं तर आगाज केलेला आहे. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 गडी बाद धावसंख्या 18 धावा धावपलकावरती. आता पुढील तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती नितेश. या षटकामध्ये मी तर म्हणेन की आता काहीशा जास्त धावा जमवणं फार गरजेचं असेल कारण की मिस्टर अनिल आता स्ट्राईकवरती आहेत. त्यांच्यावरती देखील जबाबदारी आहे कारण की विजयदादा पाटील यांनी देखील चौकार ठोकलेला आहे की जिम्मेदारी आहे की आपण देखील आता मोठी फटकेबाजी करणं आवश्यक असेल. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला ही, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल, सामन्यामध्ये भिडवून छाती 2 हात करत चल. इथे आपण पाहू शकाल 18 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकाची समाप्ती. तिसरं षटक आपण पाहू शकाल. नितेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. सातत्यानं आमच्यापर्यंत माहिती देखील येत आहे. आजच्या दिवसातील अंतिम महामुकाबला, युद्ध, रणसंग्राम. आडव्या बॅटनं फटका टोळावलेला जरूर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या चेंडूवरती येत आहेत. 1च धाव मिळेल. हो विजयदादा. आणि तिथे मात्र अनिल दादा पुढे निघण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि इथे मात्र जर नितेश पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर चला आपण बाहेर जायचं या दरम्यान. चला तर या ठिकाणी मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चला नक्कीच अंतिम मॅच आहे. याचसाठी केला होता हट्टास की शेवटचा दिवस गोड व्हावा. सो त्या अनुषंगाने नक्कीच शेवटची मॅच आहे. अगदी आपण 2 दिवस जे कार्य करले ते कार्याला या ठिकाणी कुठंतरी अंतिम क्षणामध्ये गालबोट लागणार नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटले, परंतु 1 धावी ते पाहायला भेटली आहे विजयदादा पाटील यांच्या बॅटमधून. इथे धावसंख्या जाऊन पोचेल 1 धावेच्या मदतीनं. धावा लागलेल्या आहेत 20. नितेश यांचं हे षटक खूप चांगलं आपल्याला पाहायला भेटत आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केलेल्या आहेत. अनिल यांचं षटक, पहिलं षटक जर पाहिलं तर ते देखील अप्रतिम राहिलं. 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये विनोद 12 धावा खर्च जरूर केल्या होत्या, सफलता त्यांना मिळाली नाहीये. आता नितेश या ठिकाणी गोलंदाजी करतायत, चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीनं. इथे फटका फसलेला जरूर आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती असतील. 1 धाव तर अगदी वेगानं धावून काढलेली आहे आणि दरम्यान पाहता पाहता दुसरी धाव देखील वेगानं काढली आहे. आज विजयदादा पाटील यांचा चांगलाच वॉर्मअप मैदानाच्या आतमध्ये होत आहे, आपण पाहू शकाल. आणि नक्कीच हे सर्व काही समीकरण त्यांच्या देखील शरीरासाठी खूप काही फायदेशीर ठरू शकेल. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया लागलेले तब्बल 22 धावा. आता या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत. काय गोलंदाजी होत आहे, दर्जेदार गोलंदाजी आपण पाहू शकाल. ओ व्हॉट अ बॉल, काय जबरदस्त बॉल. अगदी फुल लेनचा बॉल पाहायला भेटला. दरम्यान नितेश यांच्या वतीनं हा डॉट बॉल.
40+ vs 40+ अशी ही लढाई आपण पाहू शकाल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रोमांच, थरार, पदलाटी, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची गोटी, सांघिक कामगिरीचा मातबगार ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. सेफ बॉल आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर दूरवरती आहेत, पोहोचले चेंडूवरती, परंतु पाहू शकाल इथे मात्र फलंदाज बाद होतील. अनिल यांना मात्र परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. मी तर म्हणेन या ठिकाणी विकेट सॅक्रिफाय करणं फार गरजेचं होतं, कारण की मिस्टर विनय पाटील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. सो त्या अनुषंगाने अशाच प्रकारे जर धावा आल्या तर मी तर म्हणेन फक्त 48 धावा धावफलकावरती लागू शकतील, कारण की आपण जर पाहिलं तर 8.12ची सरासरी फक्त धावफलकावरती आहे. आता मिस्टर विनय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. काय जबरदस्त आज विनय पाटीलची बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. वाऱ्याचा बेधुंद वेग त्याच्या बॅटनं धारण केला होता आज. आणि आज या क्षणाला म्हणजे अंतिम या मॅचमध्ये तीच कन्सिस्टन्सी, तीच लय इथे राखून ठेवणं फार गरजेचं असेल. पहा इथे विनय याची जर विकेट घेतली तर 200 रुपयाचा कॅश प्राईज देवीदास म्हात्रे यांच्या वतीनं नितेश यांना हे पारितोषिक नक्कीच लागू केलं जाईल. परंतु हा कारनामा नितेश या ठिकाणी करतील का? पुढचा बॉल. ओहो नितेश, तुम्ही कारनामा करू शकत नाहीये. फेकून दिला चेंडू सीमा पार. भीम काय वज्रटोला, ठोकलाय षटकार. मोठा फटका खेळण्याचा सातत्यानं तुमच्या कमरेमध्ये लचकता असणं फार गरजेचं आहे. डॉक्टर सचिन आपण या ठिकाणी जायचं आहे, कारण की धोक्याचा संकेत या ठिकाणी आहे. आपण पाहू शकाल तर विनय पाटीलला जर क्रॅम्प आला तर मी तर म्हणेन की कुठेतरी संघ अडचणीमध्ये येऊ शकेल, परंतु तसं काही समीकरण होणार नाहीये. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा आपण पाहू शकाल या ठिकाणी. या मैदानाचं दृश्य ड्रोनच्या माध्यमातून. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं है. स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण ईडन गार्डन से भी कम नहीं है. क्रिकेट क्षेत्रातील सर्वात मोठी रायव्हलरी, कई किस्से बयान होगी, कई कहानियां घडी होगी. या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहू शकाल पीसे प्रीमियर लीग. अप्रतिम हे दृश्य, काय जबरदस्त हे दृश्य आपण पाहू शकाल आपल्या ऑन स्क्रीन वरती. NB लाईव्हच्या वतीनं हे टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. भातसई नदी आहे आपण पाहू शकाल, आणि हा समृद्धी महामार्ग जणू काही अगदी या ठिकाणी पाश्चिमात्य देशाचं स्वरूप या ठिकाणी या मैदानाला लाभलेलं आहे. पिसे डॅम देखील इथे मात्र आहे. सो त्या अनुषंगाने पिसे डॅमचं पाणी अगदी मुंबईसारख्या महानगराला पोहोचवलं जात असतं. दरम्यान आपण चला मॅचला सुरुवात करूया. जास्तीची काही दुखापत नसेल विनय पाटीलला, हीच नक्कीच आशा असेल असा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये विहाना 11 संघाच्या चाहत्यांना. तर पहा या ठिकाणी मॅच बॉल देखील आपण जमा करायचे आहेत, कारण की अंतिम टप्प्यावरती आता ही मॅच ही स्पर्धा आलेली आहे. म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेट पुराना खेल लेकिन हर पल नएपन का एहसास दिलाता है. साऱ्या कल्याण भिवंडी टेनिस क्रिकेटला दखल देण्यास भाग पडणारी स्पर्धा आपण पाहू शकाल. पिसे प्रीमियर लीग चा हा थरार. अंतिम मॅच, युद्ध, महायुद्ध, रणसंग्राम, रणधुमाळी आपण पाहू शकाल. जाऊया मित्रांनो मॅचकडे. धावसंख्या झालेली 29, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता गोलंदाजी मार्कवरती आपण पियुषला पाहू शकाल. 29 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आता उरलेले 18 बॉल आहेत, आणि 18 बॉलमध्ये जर समीकरण तुम्ही पाहिलं तर मिस्टर विनय पाटील याच्या हातामध्ये सर्व काही असेल. परंतु थोडासा क्रॅम्प विनयला देखील आलाय, परंतु ह्या क्रॅम्पमुळे विनय पाटील पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचं समीकरण दाखवेल.
शुभम जुने बॉल जुने बॉल. चला तर या ठिकाणी जे जुने आपले बॉल हरवलेले आहेत आपण आणूया, कारण की आता शेवटच्या अंतिम टप्प्यावरती ही मॅच आलेली आहे. खर्च आहे तो चर्चा आहे. धावसंख्या धावपलकावरती 29. आणि इथे जर नितेश पाटील यांनी झेल जर पकडला तर देविदास म्हात्रे यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. क्या वाद आहे. पूर्ण चेंडू जर आपण पाहिलं तर विनय पाटीलनंच या ठिकाणी गुम केलेत. विनय पाटील बॉल आलेला आहे तिकडनं. जबरदस्त बॅटिंग केली विनय पाटीलनं. अर्धशतकीय इनिंग त्याच्या वतीनं पाहायला भेटली. यस, चेंडू जर इथे मात्र हरवला, भिजला, फुटला, फाटला, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत नवीन बॉल दिला जाईल. आयोजकांनी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ओ वडा बॉल, विजयदादा पाटील यांना बीट केलं तिथे. आणि दरम्यान महेंद्र पाटील यांनी जर झेल पकडली, रवींद्र शेलार यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि नक्कीच विजयदादा पाटील यांनी जो षटकार ठोकला होता त्याकरिता जे प्राइज आपण लावलं होतं ते प्राइज इथे आणायचं आहे. फटका फसला विजयदादा पाटील यांचा. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद होतील. आता विजयदादा पाटील यांचा खेळ इथे समाप्त. असं अवघड ठरणार नाहीये, कारण की सातत्यानं आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती धावत असताना त्यांना देखील थोडीशी दमछाक झाली असावी. 7 धावा त्यांनी आपल्या संघाकरिता बनवला, ज्या महत्त्वाच्या असतील, कारण की 4 चेंडूचा त्यांनी फक्त सामना केलाय. जास्तीचे काही चेंडू त्यांनी मात्र खाल्ले नाही आहेत. इथे बॉल आपण पाहिलं तर चांगला फटका पंच केलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव इथे मात्र मिळेल. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. प्रणय आणि आता विनय पाटील या दोघांना काही चांगलं समीकरण दाखवणं गरजेचं असेल. आणि सध्या तरी आपण इथे पाहिलं तर 10.0ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजून 3 बॉल इथे शिल्लक आहेत. विनय पाटीलच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची नक्कीच अपेक्षा असेल. पियुष आतापर्यंत फक्त 1च धाव त्यांनी खर्च केली. 1 सफलता देखील त्याला मिळालेली आहे. आपण पाहू शकाल या ठिकाणी या पियुषनं क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. मिड विकेट त्यांनी ठेवलेला आहे. ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान आणि लॉंग ऑफ देखील ठेवलेला आहे. इकडे जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफला देखील त्यांनी क्षेत्ररक्षण ठेवलेले आहे. फाईन आहे, थर्ड मॅन आहे, पॉइंट कव्हर देखील आहे. ही व्यूहरचना ठेवलेली आहे, परंतु विनयला फरक पडणार नाहीये. फेकून दिलाय त्यांनी चेंडूला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी छत्रपतीचा छावा आणि ठोकलेत या 6 धावा. षटकार. विश्वास घे भरारी झोकान, कडू दे वेडा आकाशाला, तुझी खरी अवकात. आणि पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये बरसतोय विनय पाटील. धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचली आहे. आणि विनय पाटील खेळतोय तब्बल 12 धावांवरती. फक्त 2 चेंडूचा त्याने सामना केला आतापर्यंत. षटकार आणि चौकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बोलत आहे, बरसत आहे विनय पाटील. ओहो वडा बॉल, वाट बॉल आणि फलंदाज बाद. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? इथे मात्र विनय पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट.
विनय पाटील सारखा तगडा बॅटर डगआउटच्या आसराला पोहोचलेला आहे, तर त्याच्या तोडीस तोड बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्याची आवश्यकता आहे आणि मिस्टर प्रणय पाटीलला ती उणीव आता भरून काढण्याची आवश्यकता आहे. धावसंख्या 36 धावा, 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये पियुष पाटील काय जबरदस्त बॉलिंग केले. दर्जेदार गोलंदाजी, 2 गडी त्यांनी प्राप्त केले. फक्त 7 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. समोर आता बॅटर असेल आदेश. पुनश्च या ठिकाणी गोलंदाजीचं समीकरण पाहिलं तर त्याच दिशेनं ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय मिस्टर पियुष. हा बॉल, ओहो, इथे मात्र हा बॉल वाईड आहे. श्याम कराळे सरांचा हा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय वाईट बॉलचा. जास्तीचा एंगल त्या ठिकाणी झाला. आपण जर पाहिलं तर पियुष गोलंदाज या ठिकाणी चेंडूला फिरवतोय, एंगलिंग बनवतोय आणि जास्तीचा बाहेर बॉल आला. वाईट बॉल, धावसंख्या 37. इथे मात्र टॅप केलाय बॉल आणि दरम्यान क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव या ठिकाणी आदेशला मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. संध्याकाळचं सत्र सुरू आहे. या फायनलचा रोमांच थरार आपल्याला पाहायला भेटत आहे. याच साठी केला होता टास्क की आज शेवटचा दिवस गोड व्हावा. पीसे प्रीमियर लीग 2026चा थरार आपण पाहू शकाल. खूप काही समीकरणं आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं पाहायला भेटली. सर्व आयोजकांनी देखील खूप चांगली साथ देखील दिली आणि नक्कीच चांगलं हास्यमय वातावरण देखील निर्माण झालं या 2 दिवसामध्ये. या स्पर्धेला आपण अगदी एन्जॉय केलं, कारण की गावची प्रीमियर लीग असली की नक्कीच खूप काही मजा जी मात्र येत असते. आणि या प्रीमियर लीगच्या वतीनं नक्कीच नवीन खेळाडू देखील उभारी भरू शकतील, जे विहान 11 गावदेवी पिसे या टीमला येणाऱ्या पुढील काळामध्ये चांगली साथ देतील. इथे पाऊस घेतला बॅटरनं, कारण की बॉल पाहिला दरम्यान व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल आदित्य. इथे स्लोवर गतीचा बॉल, सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकाल. हलक्या हातानं पुश करो खुश रहो असं समीकरण आपल्याला पाहायला भेटलंय. परंतु आता हवाई सफर करणं फार गरजेचं असेल. तुम्हाला इथे स्ट्राईक रेट वाढवणं फार गरजेचं असेल. जास्तीच्या धावा बनवणं गरजेचं असेल. धावसंख्या 39, 40 धावा धावपलकावरती झाले. माफ करा. इथे आडव्या बॅटनं आपण पाहिलं तर ऑनड्राव पाहायला भेटतोय. दरम्यान डीपमध्ये क्षेत्ररक्षक आलेले आहेत. 1 धाव कंप्लीट केली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पूर्ण झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42, लॉस ऑफ 6 विकेट. आदित्य या षटकामध्ये देखील पहिल्या बॉलवरती त्यांनी व्हाईट बॉल जरूर टाकला, तदनंतर चांगला कमबॅक करत असताना आपल्या संघाकरिता इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. दरम्यान लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. संकटांना सामोरं जावं लागत आहे मैदानाच्या आतमध्ये. जीतना है तो हालात से क्या घबराना, जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जीत के मैदान के अंदर कभी लष्कर देखा नहीं जाता. आज पाहायचं नाही तुमच्या समोर कोण आहे. सर्व काही क्रिकेटचा अस्त्रशस्त्र इथे टाकले जातील. बॅटची एज आणि चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. धक्का लागत असताना 7वा आदेश. बॅक टू द डगआउट. आणि दरम्यान नितेश पाटील यांच्यावरती जे पारितोषिक लावलं होतं अगदी 200 रुपयाचं देविदास मात्रे यांच्या वतीनं, ते मात्र नक्कीच त्या खेळाडूकरिता ते 200 रुपये लागू झालेले आहेत. आणि नक्कीच आपण पाहू शकाल ऑन गुगल पेच्या माध्यमातून पैसे जे मात्र तुमच्या थेट अकाउंटमध्ये पोचले जातील. आमचे देविदास भाऊ या ठिकाणी गुगलमध्ये लगेच त्यांनी सर्च करायला सुरुवात केलेली आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले विशाल. जसं नाव तशी मागणी आता इथे करणं फार गरजेचं असेल, कारण की गरज आहे. यास नक्कीच आपण पाहू शकता हे 200 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पोहोचलेले आहेत. हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटतो. दर्जेदार बॉलिंग आदित्यचा हा बॉल थोडासा ॲक्शन रिप्लेमध्ये जे आपल्याला दाखवेल, कारण की दिवसभरामध्ये जे काम आदित्यनं केलेलं आहे गोलंदाजीमध्ये, दर्जेदार बॉलिंग. अगदी हलकासा एंगल बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या 43. ड्राईव्ह केलाय. चेंडू डीपमध्ये सरकलेला आहे. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी ठरेल का? आणि इथे पाहू शकाल चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं, अर्णाच्या वेगानं 2 धावा कंप्लीट झाल्या. आणि पाहता पाहता 5 षटकांची देखील इथे मात्र समाप्ती झालेली आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद, 45 धावा धाव फलकावरती आहे. जाऊया आपण DJ प्रसाद पाटील यांच्याकडे.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल पियुष. पहिलाच बॉल डॉट पाहायला भेटला पियुषचा. पहिला स्पेल जर आपण पाहिला तर पियुषचा त्यांनी 9 धावा खर्च केला, 1 गडी देखील बाद केला. आणि परिणाम जर आपण पाहिलं तर क्रिकेट हा निरंतरता तुमच्याकडे असेल तर क्रिकेट तुम्हाला नक्की साथ देईल. आणि त्याच्या संघाने देखील त्याला गोलंदाजी मार्कवरती आणलंय. पहिला बॉल टाकलाय डॉट. कोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल झालाय अलॉंग द कार्पेट. 1 धाव कंप्लीट. आणि पाहता पाहता इथे 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 47, 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पियुष पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगली गोलंदाजी पियुषच्या वतीनं आपल्याला या मॅचमध्ये पाहायला भेटली. आणि संपूर्ण दिवसभरामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली आहे. बॅक ऑफ द लेंथ. तिथे मात्र चेंडूला टर्न केलाय. चेंडू डीपमध्ये वाईटिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. फेक झालाय चेंडू आणि दरम्यान इथे फलंदाज बाद होतील. 8वा विकेट या ठिकाणी डगावच्या अस्त्राला जात असताना. आणि दरम्यान आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोनित आलेले आहेत. रोनित आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. अशाच प्रकारे जर धावा झाल्या तर 52 धावा होऊ शकतील. स्ट्राईकला प्रणय. इथे फटका फसलेला आहे. विकेट किपर चेंडू खाली. चूक होणार नाहीये. आयाराम गयाराम. इथे फलंदाज प्रणय देखील बॅक टू द डगआउट. खर्च केलेले आहेत. आणि हा बॉल वाईड आहे. धावसंख्येत थोडासा भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 49 या आकड्यावरती. काय जबरदस्त गोलंदाजी. सातत्यानं आपण म्हणत असतो मित्रांनो की बॅटिंग, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन या क्रिकेटच्या पटलावरती जर अचूक असेल तर तुम्ही त्यावरती नक्की चांगली इमारत बांधू शकाल. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजी करत असताना काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे AP वॉरियर संघाच्या वतीनं. विहान 11 संघाच्या बॅटरांची खऱ्या अर्थानं आज या मॅचमध्ये अंतिम षडीय कसोटी लागलेली आहे. 51 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. पुढचा बॉल. इथे मात्र आपल्याला हा बॉल टॉट बॉल पाहायला भेटतोय. आणि अशा पद्धतीनं इथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ जो मात्र संपन्न झालेला आहे. आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर इथं धावा जोडलेल्या आहेत. तब्बल 51 आणि 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल की या धावा इथे मात्र सुरक्षित केल्या जातील हे नक्कीच आपल्याला ऐकवतील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा क्रिकेटचा हा अद्भुतकारी सोहळा. पिसे प्रीमियर लीगचा हा थरार. क्रिकेट की कहाणी आमचे गुरुवर्य मनोज कारवे सर यांच्या मुखोद्वानीतून. थँक्यू सो मच. मैदानात उतरली पोर खेळणार
जेव्हा फिरणार ओळ जाईन सीमे पार समोरच्या टीमची बघ उडणार दाणादाण एकच लक्ष आता कप जिंकून जाणणार पिसे गावचा कला सच गाजत राहणार कार हीच पिसे गावाची शान PPL चा हाय मान मैदानात उतरली पोरं खेळणार लाव धन्यवाद. थँक्यू सो मच आदरणीय समालोचक राजू जाधव सर. तर मित्रांनो, पिसे फॅन्टॅसिक जी लीग आपण पुकारली होती, सकाळी अनाऊन्समेंट केलं होतं एकानं, आणि आम्हाला युवराज सर सांगतात की आपण पॉईंट सांगूया प्रत्येकाचे. त्या ड्रीम या पॉईंटमध्ये चंदू पाटील हे लागोपाठच्या 2 क्रमांकामध्ये आहे. प्रथम क्रमांक सुद्धा त्यांचाच आहे आणि पॉईंट आहे पहिल्या नंबरवरती चंदू पाटील यांचं 71.418. चंदू पाटीलचा दुसरा नंबर आहे 71.418. त्यानंतर देवीदास म्हात्रे 68.35 आणि तृतीय क्रमांक आदेश पाटील 66.841. असे टॉप 3 आहेत. 1 2 3. पहिला क्रमांक चंदू पाटील, दुसरा देवीदास म्हात्रे, तिसरा आदेश पाटील, चौथा नंबर कैलास एल पाटील 63.612 पॉईंट आणि 5वा वनराज पाटील 57.79. फाइनल. हर सर जहाँ झुक जाए वही मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा होता है. हर नदी जहाँ समा जाए वही समंदर होता है. अरे जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है यार, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कौन बनेगा सिकंदर? जो जीतेगा वही बनेगा सिकंदर. प्रेक्षकों आवाज द्या. विहाना 11 की एपी वॉरियर्स, विजयदादा पाटील की प्रशांत पाटील. आवाज द्या. चहू बाजूला आपण बसलेत ना. कोण चॅम्पियन बनेल PPL सीझन 2 चा, पीसीए प्रीमियर लीग चा? आवाज द्या जरा एकदा. आवाज येऊ द्या. खेळाडू कक्ष, प्रेक्षक कक्ष, स्वर्गीय सीताराम दत्तात्रय पाटील, तुमचा आवाज काय आहे? विहाना 11 की एपी वॉरियर्स, जरा बोला. अहो बोला, तुमच्याकडे कॅमेरा आहे. स्वर्गीय नितीन दत्तात्रय गायकर स्टँड, भूमिक 11, आपण बोला. हातवारे करा. कोण तुमच्या मनात कोण आहे? विहाना 11 की एपी वॉरियर्स? अहो बोला की. स्वर्गीय वंदना नामदेव पाटील स्टँड, एपी वॉरियर्स, एपी स्ट्रायकर्स. आपण तर बोलणारच. जिंकणार का तुम्ही? चॅम्पियन बनणार का? आवाज करत नाही यार. डाऊन झाली बॅटरी सर्वांची. जल्लोष करा, जल्लोष करा. बघा किशोरदादा पाटील, आमचे सन्माननीय आदर्श संतोषजी जोशी सर आनंद घेतात या स्पर्धेचा. जल्लोष, आनंदाच्या लाटा, आनंदाची गाथा आणि इतिहासाच्या पानावरती रुपेरी चंदेरी सोनेरी हे पान लिहिलं जाईल. त्या पुस्तकामध्ये नोंद केलं जाईल. या पानाची ते पान असेल पीसीए प्रीमियर लीग. आणि त्यातील बघा हे पान सुद्धा भाई पाटील, हे सुद्धा समोर दिसतात आपल्याला. दोन्ही संघातील 22 खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले. टार्गेट आता चॅम्पियन बनण्यासाठी 52 धावांचं, आणि 52चं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला बॅटिंगचं रावण बनावं लागेल. स्वतःचं स्वप्न तुम्ही घेऊन आलेला आहात. काही दिवसांपूर्वी स्पर्धा तुमची डिक्लेअर झाली, नंतर खेळाडूंची निवड झाली, ऑक्शन झालं, त्यानंतर तुम्ही तयारीला लागलेत आणि शेवटच्या मोमेंटला तुमच्याकडे ट्रॉफीज बघतात. तुम्ही ट्रॉफीजकडे पाहतायत. तुम्हाला जिंकायची आहे ती चॅम्पियन पदाची ट्रॉफी. प्रत्येकाच्या घराला शोभणारी ट्रॉफी, प्रत्येकाच्या मनाला आवडणारी ट्रॉफी, चमचमची लखलखती गोल्डन ट्रॉफी जिंकण्यासाठी आता ही शर्यत सुरू होणार आहे. पहिली इनिंग समाप्त झाली. फायटिंग स्कोर निर्माण झालाय. 6 षटकांमध्ये 52 धावांचं लक्ष्य आहे. ते लक्ष्य मनाशी, ध्यानाशी, श्वासाशी बाळगून सलामीची जोडी गणेश पाटील 40+ विथ विनोद आलेला आहे. कालच्या दिवसापासून जबरदस्त हे दोन्ही पण फलंदाज खेळले आणि
तितकी सुंदर बॉलिंग केली पंढरी यांनी आणि पहिला चेंडू मार्गस्थ. धावांचा पाठलाग झालाय सुरू. चॅम्पियन पदाचा पाठलाग झालाय सुरू. वा गुरु वा भाई वा. चौकाराने सुरू केले गणेश पाटील हा गाज. 4 रन. झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरीत उडी मारायची असेल तर आकाशासारखं धाडस हवं. पाण्यात उडी घ्यायची असेल तर पक्षासारखी माशासारखी कळा हवी. आणि खरं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचं काळीज हवं. शिवबाचं काळीज आहे. हा एक शिवबाचा छावा. येतात तिथे 4 धावा. 4 रन. वा. दिशा दिली स्क्वेलिकच्या दिशेने गणेश पाटील यांनी 2 चेंडूमध्ये ठोकल्यात 8 धावा. आणि बघा इथे एक माहिती मिळाली की एक चॅलेंज दिलं होतं पंढरी यांनी समोरच्या बॅटर्सला की जर तुम्ही 20 धावा जर काढल्या माझ्या पहिल्या षटकात तर 5,000चं बक्षीस माझ्याकडून. बरोबर युवराजजी. आम्हाला युवराज साहेबांनी माहिती दिली आहे. इथे चेंज ऑफ पेस लोअर 1 चॅलेंज स्वीकारलंय बॉलर पंढरीनाथने. वा. जे हरी पंढरी. पंढरीच्या वाटेवरी उभा पांडुरंग. वा. 2 मोठे फटके मारले पण तुम्ही माझी क्षमता दाखवणार. त्या क्षमतेने मी वापसी करणार. इथे पावलाचा वापर केला. स्ट्रेट डाय पाहतो आपण डान्सिंग डाऊन द विकेट. तिथे प्रणय आहे सज्ज आहे अगदी सरळ रेषेमध्ये. हा चेंडू गेला होता आणि एक सिंगलची प्राप्ती केली. 5 चेंडूमध्ये 9 धावा इथे आलेल्या आहेत. सुरुवात तर सावध झाली आहे. 2 अगदी सुंदर चौकार मारले. त्यानंतर जे पंढरीने चॅलेंज दिलं त्या चॅलेंजची आठवण केली पंढरी यांनी की मला आता टर्न करावं लागेल. मला काहीतरी बदल करावा लागेल माझ्या चेंडूंमध्ये. माझ्याकडे जे शस्त्र आहेत ते वापरावं लागतील. त्या मागच्या 3 चेंडूमध्ये त्याने बदल केले आणि बदल फार महत्त्वाचे असतात. आता समोर आहे विनोद. शेवटचा चेंडू आणि इथे बदल केलाय आणि विकेटची प्राप्ती होईल काय. झाली. आली विकेट. पहिली आली. फायनलची पहिली विकेट प्राप्त केली आहे. कॉटन बॉल टेकन बाय पंढरी. विनोद बाद. वा वा. धारण केली आहे. माझ्यामध्ये सचिन तेंडुलकर अवतरलाय. मी त्यांना मनात घेतलाय. माझा आदर्श क्रिकेटर आहे आणि त्याला मनात घेऊन मी क्रिकेट खेळतोय. 40+ असताना सुद्धा मी पंढरी नावाचा क्रिकेटर फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून काम करतोय. मी अटॅक करतोय. त्या अटॅकमध्ये विकेटची प्राप्ती केली या ठिकाणी पंढरीने. 9 धावा 1 गडी बाद. नवीन बॅट्समन संजय शेलार आणि त्यांना बक्षीस प्रत्येक सिक्सरला 100 रुपये रवींद्र शेलार साहेबांकडून लावले गेलेले आहेत. आपण पाहताय प्रेक्षको नॉन स्ट्राईकला आहेत ते आता संजय शेलार. स्ट्राईकला गणेश पाटील ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 24 धावा केले होत्या 12 चेंडूंमध्ये. स्ट्राईक रेट त्यांचा छान आहे. त्यांचे फटके फार महान आणि मातब्बर आहेत. क्लासिकल आहेत. आणि संतोषजी जोशी क्लासिकल क्रिकेटर आपल्याला जोडले गेलेत. आज ते प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये आहेत. बघा या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. मला आठवतं की संतोष जोशी साहेबांच्या सोबतीनं आम्ही एक संस्था स्थापन केली होती. त्याचे पहिले अध्यक्ष संतोषजी जोशी होते. तेव्हा पहिल्या मीटिंगमध्ये मला पहिलं स्पीच द्यायला सांगितलं होतं जोशी साहेबांनी. संदीपसाठी प्रत्येक विकेटसाठी बक्षीस आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपये. आणि संदीपचा पहिला चेंडू टर्न केलाय. मी गणेश पाटील आहे. मी विनय पाटीलचा पप्पा आहे. पप्पा पास हो गया. 4 रन. शेलार साहेबांकडून सुद्धा 100 रुपीज प्रति चौकार. आणि इथे मात्र चौकारांची ललकार करतोय. चौकारामध्ये डील करतात आमचे भाऊजी आमचे जिजाजी मिस्टर गणेश पाटील. 13 धावा 1 गडी बाद. 3-13 करावे लागतील फायनल जिंकायचे. चॅम्पियन बनण्याचं धाडस आहे. हे धाडस आहे. हे गणेश पाटीलची कलात्मकता आहे. आधी समोर फेकलाय आणि प्रेक्षकांमध्ये जल्लोषपूर्ण षटकार गणेश पाटीलच्या बॅटमधून.
एक उत्तेजना निर्माण झाली इथे बघा. जल्लोष प्रत्येकाच्या नसामध्ये, प्रत्येकाच्या ध्यासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतले की अंगावरती शारे उमटतायत. आणि मैदानामध्ये धावांचा इथे पाऊस उमटत असताना 19 धावा, 1 गडी बाद, 1.2 षटक, लक्ष्य 52 धावांचं दिलंय. एकमेकांना सांगतायत संजय आणि गणेश की बघ आपण 102 करू शकलोय, आपण 103 करू शकलोय, मग आपण 52 का करू शकणार नाहीत. आणि समोरच्या संघाने सुद्धा स्वतःला सांगायचं की आपण थांबवू शकतो त्यांना. आपण 51 केलेत, आपण असा प्रयत्न करूया की आपण 50च्या आत त्यांना गुंडाळू. आणि हे स्वप्न होतं कपिलदेव साहेबांचं 1983 साली मित्रांनो, जेव्हा 183 वरती भारत संघ गुंडाळला होता आणि वेस्ट इंडिजच्या विरुद्ध तो फायनलचा मुकाबला होता. त्यावेळेला कपिलदेव साहेबांनी मीटिंग घेतल्याने सांगितलं की बघा मित्रांनो, सहकार्यानो, आपल्याला त्याने 183 मध्ये गुंडाळलंय, आपण त्यांना 183च्या आधी गुंडाळायचं. आणि गुंडाळलं, चॅम्पियन बनले होते. तसं म्हणायला सांगा, तसं म्हणायला सांगा विहाना 11, तुम्ही सुद्धा शर्यत सोडू नका. शर्यत सोडायची नसते, स्वतःला सांगायचं की मी शर्यत तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत मी जिंकणार नाहीये. स्वप्न मी घेऊन आलोय ना, प्रयत्न मला करायचे आहेत. प्रत्येकाने प्रयत्न वाटून घ्या. मला फिल्डिंग करायची, मला कॅचिंग करायची, मला धावा वाचवायचे आहेत, मला विकेट घ्यायची. आणि दुसऱ्या बाजूला बॅट्समन काय सांगेल, मला धावांचा ओघ वाढवायचा आहे. धावसंख्या 20 वरती, 1 गडी बाद. पुन्हा गोलंदाज संदीप टू संजय शेलार. फायनलची ललकार, सॉफ्ट डिस्मिसल, कॉट बिहाइंड, संजय शेलार बाद. सेकंड विकेट डाऊन. AP वॉरिसला दुसरा धक्का लागतोय. धावसंख्या 20 वर. कैप्टन कम्स इन. टाळ्या वाजवा, कॅप्टन आलाय. बल्ला हाथ में लेके जान हाथी लेके हाजिर हो गए मैदान में. ती वेळ आली मैदान आपल्या संघाच्या समोर. दोन संकट आले तिथे आणि 20 धावा असताना कॅप्टन उतरलाय. कारण आता समीकरण बघा, NB लाईव्हच्या वतीने निवृत्ती बजागे सर सुद्धा जोडले गेलेत, संस्थापक या वाहिनीचे. ते सांगतात की 26 चेंडू शिल्लक, 32 धावांची गरज, परंतु अजूनही तुम्ही धावा इथे संरक्षित करू शकता जर विकेटची प्राप्ती केली तर. कॅप्टन आला आणि त्याने चपराक चाबूक स्क्वेअर कटचा नजारा पेश केलाय. ही एक शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. नुसतं शक्तिमान असणं योग्य नाही मित्रांनो, त्याच्यासोबत तुमच्याकडे युक्ती पाहिजे. युक्त्या तुम्ही लढवल्या पाहिजेत. म्हणतात ना की जिंकायची क्षमता एवढी ठेवा की समोरच्या प्रतिस्पर्धाने तुम्हाला हरवण्यासाठी केवळ प्रयत्न नव्हे तर कट कारस्थान रचले पाहिजेत. लक्षात ठेवा. आणि ते कट कारस्थान एकमेकांच्या विरुद्ध इथे रचले जातील. अजून बरंच काय दडले सामन्यामध्ये. आता धावसंख्या पाहतोय 22 वरती 2. नेल्सन आकडा आलाय. लकी फिगर कोणासाठी असेल माहिती नाही, परंतु गणेश खेळतात 20 वरती आणि अनिल जोडले गेलेत आता 2 धावा ज्याने नुकत्याच एका चेंडूमध्ये प्राप्त केल्या. पुन्हा सज्ज सामना करण्यासाठी संदीपचा फ्लाईट द्यायचा प्रयत्न होता, बॅकअपचा वापर केला, चेंडूला काढलं कव्हर मधून आणि तिथे फिल्डर पोहोचला. अगदी हळूहळू गतीने सिंगल इथे प्राप्त केली. सेन्सेशनल स्टप. सेन्सिबल क्रिकेट पण महत्वाचा असतो मित्रांनो. नुसती आक्रमकता म्हणजे क्रिकेट नाहीये. आपण विराट कोहलीला पाहता ना, काय त्याच्याकडे तितकंच कूल माइंड आहे, तितकंच ॲग्रेसिव्हपणा आहे, त्याच्याकडे छाप आहे, त्याच्याकडे काटा पण आहे, त्याच्याकडे अनुष्का पण आहे, खूप काय. आणि बघा इथे आमच्या निवृत्ती बजागांकडे काय, त्यांच्याकडे उत्कृष्ट कॅमेरामॅन आहेत. एकदा टाळ्या वाजा NB लाईव्ह साठी. चंद्र टिपला जातोय, आकाशातला चंद्र तारे इथे सर्व पूर्णपणे एकत्रित केले NB लाईव्हने. गेले 2 दिवस पाहतो आपण कुठल्या झाडावरती कुठला पक्षी बसलाय, चांदणं किती आले, समृद्धी हवे कुठे आहे, नदी कुठे आहे, पिसे गाव कुठे आहे, कोण कुठे बसलाय, सर्व काय दाखवलं जाते NB लाईव्हच्या वतीने. वा मस्त जबरदस्त लाईव्ह. NB लाईव्ह, निवृत्ती बजागे लाईव्ह. आणि लाईव्ह पाहतो आपण ही फायनलची मॅच. पिसे प्रीमियर लीग 2026 अख्खा पिसे गाव खेलेगा, खेल रहा है, पानी पिला रहा है मैदान में सिद्धू पाटील. या वाह खटाक सिद्धू. सीधा इथे मात्र सीधा साधा नाही, आता तुम्हाला इथे मात्र फार मोठं आक्रमण करावं लागेल. AP वॅरीची धावसंख्या मित्रांनो 2 षटकाची समाप्ती, 2 गडी बाद, 23 धावा. प्रेक्षक बघा आनंद घेतात. एका बाजूला कोणी गोळा खावतोय, कोणी सरबत पितोय, दुसऱ्या बाजूला कोणी इथे क्रिकेटचा आनंद लुटतोय. विनय पाटीलचा हा पहिला चेंडू वेगवान मारा, टप्पा अगदी अचूक गुड लेंथ होती, टप्पा पडला काय अँगल घेतला आणि विकेट किपरकडे जात असताना बघा मस्त रिलीज. ओहो आउट स्विंगर मस्त छान रिलीज करताना. आणि त्यांनी आधीच्या सामन्यामध्ये बघितलं जेव्हा त्याचं षटक हाताळलं गेलं तिथे मॅचची कलाटणी मिळाली होती.
तेव्हा मला जगन्नाथ सुद्धा बोलले की मनोज सर इथे कलाटणी मिळेल सामन्याला, जेव्हा 103चं टार्गेट होतं, 104चं टार्गेट होतं. हे बघा हा प्रकार मी पाहायला मिळतोय आता, कारण हे लायसन्स मिळाले मंकड विकेटचं. काही काळ हे बंद होता नियम, पण तो ICCने सुरू केलाय. मुलगा म्हणतो की मी पप्पाला इथे आउट करेन, पण पप्पा माहिती नाही, सांगतो की बापा बेटा बाप होता है, बेटा बेटा होता है. और ये क्या होता है, ये क्या होता है, ये क्या होता है, ये लकीर चौकार होता है, नशिबाचा चौकार. लेग बायच्या रूपाने 4 रन. कॅप्टन किती हसत असेल, त्यांचा कॉलगेट स्माइल बघितला पण अनिल पाटील यांचं. आणि श्वान पदक जारी झाले. इथे मात्र धावसंख्या 4 ने फुलले आणि धावा झालेत आता 27-27. जवळपास अर्ध लक्ष गाठलंय. 52चं टार्गेट. पुन्हा गोलंदाज विनय. अनिल पाटीलसाठी बॅटची कडेकडे जातोय. लेग स्लिप खूप लांब आहे. फिल्डिंगची सजावट जमावट अजून करावी लागेल विकेट प्राप्त करायचे. मित्रांनो, तुम्ही एका चेंडूमध्ये स्वतःला लगेच सुचवलं पाहिजे की आता आपला शहाणपण सुचत आलं पाहिजे. आधी पण चेंडू तिकडेच ट्रॅव्हल झाला होता. तुम्ही फिल्डरला जवळ आणलं पाहिजे, काहीकांना क्लोज घेतलं पाहिजे, काहींना दूर घेतलं पाहिजे आणि तुम्ही तो सापळा रचला पाहिजे. इथे गणेश पाटील स्ट्राईकला आलेत. बेटा टू बाप आणि बाप बेट्याला इथे सामोरा जातोय. फुलटास होता, फक्त हलक्या त्याने बीड ऑफला दिशा दिली. तिथे एक तंत्र होतं, चेंडू सोडला की सुटला गेला. पंढरी पाठीमागे आले बॅकअप करायला. तिथे मात्र अनिल पाटीलने सॅक्रिफाईस केलं की काय केलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. 30 धाव घ्यायचा नाद फसलाय आणि धक्का क्रमांक 3रा लागलाय अनिल कॅप्टनच्या रूपामध्ये. धावसंख्या 30 असताना. येस डीजे. द्या विकेट पण आम्ही प्राप्त करतोय. आम्ही विहाना 11 आहोत. आम्ही विजयदादा गोपीनाथ पाटील साहेबांचा संघ आहोत. आम्ही सुद्धा सामना सोडायला आलो नाही. आम्हाला नदी बघायची नाही, आम्ही रोज बघतोय. आम्हाला ही ट्रॉफी पाहायची, घेऊन जायची आमच्या घरी. आणि दोघांचं स्वप्न तेच आहे. 30 मध्ये 4 गडी बाद झालेत. जी गरज होती विकेटची ती प्राप्त करून दिले. प्रत्येक गोलंदाजाने ते विकेट टेकिंग बॉलिंग केले. मित्रांनो, जो तडाखा, जी आतिषबाजी हवी होती ती सुरुवातीला झाली फक्त चौकार. आणि गणेश पाटील यांनी जे लागोपाचे 2 चौकार जोडले ना, त्यानंतर अगदी पूर्णपणे पुण्यात कमबॅक करणारी बॉलिंग केली. पंढरी आणि विनय यांनी सुद्धा आपण बघितलं. आणि मध्ये संदीपने एक षटक हाताळलं. आणि नवीन फलंदाज आलेत आता. प्रशांत स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला आदित्य, गोलंदाज विनय पाटील. शॉट ऑफ लाईन पुन्हा प्रशांतने समोर उडवलाय व्ही शेप मध्ये. तिथे फिल्डर येतोय. आदेश नीटसा मिळाला नव्हता. विजय पाटील दादा तिथे आले, कव्हर केलं, परंतु आधी झेल कव्हर नाही करता आला. सहजतेने उडवला होता चेंडू आडव्या बॅटनी समोर. टायमिंग नव्हतं, फटक्यामध्ये ताकद नव्हती, परंतु जो स्टान्स होता झेल घेण्याचा तो चुकीचा होता. बघा, मानसिकता नव्हती, शरीर भाषा सांगत होती की हा झेल तिथे मला पकडायचा नाहीये. तुमची शरीर भाषा, तुमची माइंडसेट, मानसिकता फार महत्वाची आहे. धावसंख्या 32 बघा. 3 षटकाची समाप्ती. 18 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज. दोन्ही पण फलंदाजाने कोणी पण एक षटका जरी मारला तर त्यांचे बंधू रवींद्र शेलार साहेबांकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय. परंतु मित्रांनो, चॅम्पियन जाहीर झालं नाहीये. अजून खूप काय दडलंय. हेच तो ये फाइनल का सिर्फ झाकी है यारो, पिक्चर और बहुत कुछ बाकी है. दोन्ही पण संघाच्या 22 खेळाडूंना एकच सांगू इच्छितो, स्वतःच्या मनाला सांगा, नक्कीच सांगा की भिजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही.
माझी झोपडी जाळण्याचे केलेत काही कामे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास सुसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालवतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना माझ्या पसंत नाही. सांगा स्वतःला, स्वतःच्या मनाला सांगा, मनाने जिंका. काय म्हणतात? मनाने जिंका. इसलिए तो कहा जाता है कि मैदान में हारा हुआ इंसान फिर से जीत सकता है, लेकिन जिंदगी में मन से हारा इंसान जिंदगी में कभी नहीं जीत सकता. मनाने हरू नका. मनाने हरला तर रणाने तुम्ही जिंकूच शकत नाही मित्रांनो. आधी मानसिकता पाहिजे जिंकण्याची, तुमची प्रबळ इच्छाशक्ती. हा चेंडू मस्त सोडला होता कानाच्या जवळून, कायसा फुलर दिला होता, श्रीलेला दिशा दिली, तिथे मात्र फिल्डर तैनात आहे. सिंगलची प्राप्ती झाली आणि सिंगल धावसंख्या सिंगलने पुढे 33 वरती जाऊन ठेपले, अलगदपणे पुढे जाते. आपण पाहता की फायनल असल्यामुळे बॅट्समन सुद्धा जास्त जोखीम घेत नाहीयेत. त्यांना सुद्धा कळून चुकले की आपले 4 संकट आलेत, त्यातून आपल्याला बाहेर काढायचं संघाला, फायनलपर्यंत पोहोचायचं आहे, एक एक पाऊल पुढे जायचं आपल्याला. कारण धोका काय सांगतोय, धोकाची गोष्ट काय की जर जीवनामध्ये पुढे रस्ता दिसत नसेल तर एक एक पाऊल टाकत चालला, रस्ता हळूहळू खुला होईल. त्या पद्धतीने एक एक रन करत चालला, तुम्हाला फायनलचा मार्ग खुला होईल, फायनलची ट्रॉफी प्राप्त होईल. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज सुद्धा चांगली बॉलिंग करतोय. येस, इथे उडवलाय, तिथे झेल 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 झेल. ओ माय गॉड, झेल सोडलाय की फायनल सोडलीये. खाली बसलाय तो, त्याला पाणी पाजा, प्रणयला पाणी पाजा. प्रणय पाटील आहे. ओ माय गॉड, कॅच मीन्स मासेस. मित्रा, इथे फायनल मध्ये अशा प्रकारचा झेल सोडणं म्हणजे फार मोठं नुकसान केलंय. हा बघा तो फटका होता जो लागलाय चटका. आधीचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याला पिकअपने उडवलं होतं प्रशांतने आणि चेंडू तिथे प्रणयकडे जात असताना हा झेल हातात पडला होता, नंतर निसटला. सेकंड थर्ड चान्स भेटली होती पप्पू शेलार कडून प्रशांतला. प्रति षटकासाठी 500चं बक्षीस आलंय. पुण्यात प्रणय तिकडे गेलाय, परंतु मी आधी झेल सोडलाय, परंतु इथे सामना सोडू शकत नाही. मी अटॅकिंग फिल्डिंग करेन. अटॅकिंग इथे रनिंग होत असताना वा काय फायनल आहे, जल्लोष. प्रेक्षक तुम्ही शांतपणे का ऐकताय? मी काय भाषण देत नाही, टाळ्या वाजवा ना, टाळ्या वाजवत राहा. फायनल आहे मित्रांनो, आपली फायनल आहे, आपल्या पिसेगावची फायनल आहे. पिसे प्रीमियर लीग, अख्खा गाव खेळेगा, पिसेगाव खेळेगा. अख्खा पिसेगावने टाळ्या वाजवल्या पाहिजेत फायनलसाठी. तुमच्या गावात पण टाळ्या वाजत असतील, इथे पण टाळ्या वाजवत राहा. धावसंख्या 39, 39. 13 पाहिजेत. पावलांचा वापर केला, ड्राऊन इटचा झाला नाही. तिथे पुन्हा प्रणय पाटील येते. झेल सोडला, मी पोहतो आता अटॅकिंग फिल्डिंग कर रे. आणि इथे मात्र रनआउटची संधी पुन्हा एकदा चालून आली होती. 1 शॉटचा इशारा, रनआउट सुद्धा हुकलंय तिथे. काय घडलंय बघा, दोघांच्या वाट्याला नुकसान. एकाला विकेट नाही मिळाली, दुसऱ्याला 1 धाव कमी मिळाली. हे क्रिकेट आहे मित्रांनो, हेच क्रिकेट आहे, काही दाखवू शकतं. Therefore, cricket is a glorious game of uncertainty. एका बाजूला आनंद उत्साह असतो, दुसऱ्या बाजूला अगदी निराशा असते आणि अनिश्चितता असते. धावसंख्या निश्चित आहे, मला वनराज पाटील सांगतायत. 4 गडी बाद 40, 12 पाहिजे 13 मध्ये. हो, एक फायनल किसका है बेटा, ना 13 है ना मेरा है. हे फायनल पिसेगाव का आहे. फुल टॉस ड्राईव्ह केलाय, तिथे प्रणयवरतीच चेंडू जातोय. प्रणयवरती प्रेम झालंय चेंडूचं, कारण चेंडूला कळले की प्रणयने मला आधी सोडलंय, परंतु मला प्रणयच आवडतोय. तिथे सिंगल प्राप्त झाली आणि धावसंख्या इथे 4 षटकाची समाप्ती 41 वरती. आता समीकरण बघा मित्रांनो, चॅम्पियन बनण्यासाठी टीम एपी वॉरियर्सला पाहिजेत 12 चेंडूंमध्ये 11 धावा. 12 मध्ये 11. प्रयत्न असाच करा फिल्डिंग करणारा संघ की सामना शेवटच्या षटकात गेला पाहिजे. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये असा प्रयत्न करा की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे. हे प्रेक्षक बघत असतात, लक्षात घ्या. कोणी पण जिंका, कोणी पण हारा, प्रेक्षकांना महत्वाचं का असतं की तो कसा हरला, तो कसा लढला, तो कसा खेळला, तो कसा हरला, कसा जिंकला, ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. तुम्ही किती जगले महत्वाचं नाही, तुम्ही कसे जगले महत्वाचे आहेत. आमच्या सन्मान्य विजयदादा पाटील, दानशूर व्यक्तिमत्व, जगावं कसं. विजयदादा पाटील सारखं पिसेकरांना सुद्धा त्यांनी आदर्श दिलाय. हो 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 हो, विनय पाटील आलाय, आदर्श गुणवान खेळाडू. सामना सोडणार नाही आम्ही सुद्धा, टाईट भूमिका इथे बजावू. जसं खांडपेवर फायनल झाली होती कोसल्या ठिकाणी, अगदी घाम फोडला होता शेवटच्या मोमेंटला या बॉलर्सनी कोसल्याच्या. बॅडला कसं की कॉमेंट्रीला मी बसलो नव्हतो, ती फायनल पूर्णपणे मी सिंधीला दिली होती. कदाचित नंतर मी विचार करत होतो तिथे. हा फुल टॉस, बॅटची कडा तिथे लागली आणि शॉट थर्ड मॅनला.
गलीच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. सिंगलने एक एक पाऊल पुढे चाललाय AP वॉरियर्स विरुद्ध विहाना 11. प्रेक्षक आता तरी आवाज द्या, बघू कोण जिंकणार. 10 मध्ये 10 पाहिजेत. द्या आवाज. विहाना 11 की AP वॉरियर्स. क्रिकेट जिंकणार. येस बरोबर विनेश, आपण बोलले क्रिकेट जिंकणार. टर्न केलाय विनय पाटील होते फुल फ्लेज सिक्सर. तू देख मैंने गेंद दिया फेंक सिक्सर. आदित्यने इथे तडफदार खणखणी षटकार मारून ललकार दिली आणि जो सामना बनू पाहत होता तो सामना आपल्या पारड्यामध्ये वळून घेतलाय. 9 मध्ये 4 पाहिजेत. मॅच जवळ आणलीये. इथे मात्र अजून झेलची दाट शक्यता. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ कॅप्टन झेल टिपलाय आणि आदित्य शेलार बाद झालाय. धावसंख्या 48, 5 गडी बाद. 8 चेंडू शिल्लक, 4 पाहिजेत. वाह. बनली आहे बघा. हे योगदान आहे. मी म्हणतो की हे नशीब आहे, हे भाग्य सौभाग्य पिसेकरांचं आहे की ह्या ग्राउंडमध्ये गेली 2 दिवस लीगच्या फॉर्मॅटमधली प्रत्येक मॅच अगदी तुफानी बनली, रोमांचकारी बनली, उत्कंठा शिगेला पोचणारी बनली आणि फायनल सुद्धा त्यामध्ये गणली जाते. नवीन बॅट्समन आला, त्याला थांबवलंय. ऑप्टीच्या बाहेर वेगवान मारा, तीक्ष्ण मारा. बघा पेस किती सुंदर होता विनयचा. वा. स्टेटर 1 विकेट किपरच्या हातामध्ये. क्विकर 1 फास्टर 1 आणि ते धावसंख्या स्थिर 48 वरती 5 गडी बाद. चेंडू शिल्लक आहेत ते 7 मध्ये 4. जो उल्लेख केला होता तसं झालंय बघा. विनयच्या लक्षात आहे की मला सामना शेवटच्या षटकात आधी नेऊन द्यायचा आहे, मग ती जबाबदारी पुढची गोलंदाजाची असणार आहे. 7 मध्ये 4 आणि मात्र 4 चॅम्पियन AP वॉरियर्स. चॅम्पियन प्रशांत पाटील. अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक विजयदादा पाटील. PPL चा चॅम्पियन ठरला मित्रांनो 2026 चा AP वॉरियर्स हा संघ इज द चॅम्पियन. डीजे लगाव चॅम्पियन. बघा बघा हा जश्न बघा, हा सेलिब्रेशन बघा, चॅम्पियनचा सेलिब्रेशन बघा. AP वॉरियर्स प्रशांत सेठ पाटील साहेबांचा संघासोबतील अनिल पाटील कॅप्टन आणि त्यांनी बाजी मारली आहे 2026 ची. वा. जल्लोष, उत्साह, आनंदाच्या लाटा, आनंदाचे फवारे, आनंदाचे डोहाळे इथे उडलेत फुललेत या क्रीडानगरीवरती. स्वर्गीय निर्मलताई पाटील क्रीडानगरी पाहतोय. पिसे गावचे अनमान शान विहाना 11 संघाला इथे पराजित केलंय आणि हा जल्लोष चॅम्पियन संघ करतोय बघा. AP वॉरियर्स प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं त्याने पूर्ण केलंय. हा आनंद गगनात माविण्याचा आहे मित्रांनो. आणि सुद्धा भाईल बघा, त्यांना आनंद जामच लई जास्त झालाय बघा. प्रत्येकाला दसऱ्याप्रमाणे भेटतायत, मिठीमध्ये घेतायत आणि सामना मिठीमध्ये घेतलाय ह्या चौकाराने. 7 मध्ये 4 पाहिजे होते आणि तब्बल 6 चेंडू राखून चॅम्पियन पदावरती नाव कोरले AP वॉरियर्सने. हाडला टपला विजयदादा पाटील. आपला संघ रनरअप ठरलाय विहाना 11. 5 विकेट राखून आणि 6 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकलाय. चॅम्पियन बनलेत. आणि फायनलचा मॅच ऑफ द मॅच गणेश पाटील. येस, आम्ही डिक्लेअर केले. धन्यवाद वंदाजी पाटील, धन्यवाद डीजे, धन्यवाद अंपायर्स, धन्यवाद स्कोरर्स, धन्यवाद पूर्ण आयोजक मंडळ, धन्यवाद पिसे ग्रामस्थ मंडळ आणि विशेष मी आभार व्यक्त करतोय सत्यवान भाऊ शेलार ज्यांनी मला निमंत्रित केलं. आपले आभार. चला सर्वांनी समोर या. आता बघा, आता बक्षीस पाहिजे तुम्हाला.
या आता मैदान सोडा, या समोर या आता सर्वांनी या. पाहुणे मंडळी आपण पण या, पाठीराख्यानो आपण पण या. फायनलचा मॅच ऑफ द मॅच आम्ही करेक्शन केले. विनोद जाधव ठरलाय फायनलचा मॅच ऑफ द मॅच, ज्याने 3 गडी बाद केले 12 धावा खर्च करून. म्हणून आम्ही विनोद जाधवला घोषित करतोय फायनलचा हिरो. चला आपण लगेचच बक्षीस वितरण सुरू करू. तत्पूर्वी काही काळजी आपण सन्मान सत्कार करू किंवा जे आपले विशेष महत्वाची गोष्ट की आपापल्या कक्षामधून खुर्च्या घेऊन या. आता इथे खुर्च्या आपल्याला सर्वांना बसण्यासाठी पाहिजेत. प्लीज ज्याने घेऊन गेलेले त्यांनीच आणा. आपापल्या संघाने जबाबदारी घ्या. संघ मालकास विनंती आहे की सांगा आपल्या सर्व खेळाडूंना की प्रत्येकाने तिथे ज्या खुर्च्या नेल्या त्या घेऊन या. मस्त अगदी भरगच इथे भरलं पाहिजे. समोरचं आपलं हे व्यासपीठच्या समोरचं कोर्ट यार्ड अंगण. चालेल डीजे चॅम्पियन असं तर छोट्या आवाजाने लावा आपण. चॅम्पियनचं सॉन्ग असेल तर किंवा कुठलं पण लावा, थोडंसं छोटा आवाज. PPL चा हाय मान, मैदानात उतरली पोर, खेळणार लावून जान, हीच पिसे गावाची शान. PPL चा हाय मान. कॅट जेव्हा फिरणार, ओळ जाईन सीमे पार, समोरच्या टीमची बघ उडणार दाणादाण. एकच लक्ष आता कप जिंकून हॅलो. आणणार. आपण 2 दिवस एवढ्या भारी आनंदाने स्पर्धा राबवली आहे, एवढा आनंदाने मजा करतोय आपण. हीच पिसे एक विनंती आहे, आपल्या प्रत्येकाच्या मंडपात खुर्च्या आहेत. लहान पोरांनी कृपया त्या खुर्च्या घेऊन इकडे समोर यायचं. आपल्याला बसायची व्यवस्था करायची. उतरली पोर. आपल्याकडे कोणी मजूर नाही, आपण स्वतः आणायच्या खुर्च्या. कृपया विनंती आहे, लहान पोरांनी खुर्च्या आणा.